Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. Here I am taking class of first to fourth standards. इंग्लिश बॅच ही आपली पहिली आहे. दे अकॅडमी कडून आपल्याला फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण काय करतो शिकत आहोत. आता त्याच्यामध्ये आज आपण काय करत आहोत, आज पहिली ते चौथीच्या मुलांच्यासाठी आज एक नवीन तुम्हाला एक दाखवायचं, म्हणजे याच्यामध्ये आज तुम्हाला मी काय करणार आहे, एक नवीन पेज शेअर करून दाखवणार आहे. ते पेज तुम्हाला दाखवल्यानंतर हाऊ वी हॅव टू गेस द टायमिंग अँड ऍक्शन्स वर्ड्स. नाउ आय विल टेल यू. अँड त्याच्यामध्ये ऍक्शन्स वर्ड्स असतील आणि हे पेज शेअर करून आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. ज्याच्या मध्ये काय होणार आहे, तुम्ही जर एखाद्या टीचिंगचं जर तुम्हाला चित्राद्वारे शिकवलं तर ते खूप अंडरस्टँडिंग होईल, तुम्हाला समजून येईल. म्हणून आज मी तुम्हाला एक पेज शेअर अतिशय छान पद्धतीने पेज शेअर करून शिकवणार आहे. तुम्ही काय करायचंय त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं, व्यवस्थित तुम्ही अभ्यास लक्ष देऊन ऐकायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये आता मी एक पेज शेअर करणार आहे. आता हे टेलिंग टाइम आपल्याला पहिली ते चौथीच्या मुलांच्यासाठी हे नवीनच आहे. आता टेलिंग टाइम मध्ये बघा किती वाजले हे दाखवण्यासाठी वेट अ मिनिट. बघा आता हे पेज मी तुम्हाला शेअर करायला लागले. ओके. आता हे पेज शेअर करताना तुम्हाला मला काय दाखवायचं आहे, टायमिंग दाखवायचं आहे. टेलिंग द टाइम म्हणजे किती वाजले, किती वाजून किती मिनिटं झाली, अर्धा तास म्हणजे किती मिनिटं, हे मी आपण पहिली ते चौथीच्या मुलांना शॉर्ट मध्ये शिकवणार आहे. बघा आता याच्यामध्ये इट्स ओ क्लॉक म्हणजे किती वाजले, 1 वाजला असेल तर इट्स 1 o'clock, 2 वाजले असतील तर इट्स 2 o'clock. ओला जे हायपन इथं वरती दिलेला आहे बघा, कॉमा हा वरती. इट्स 12 o'clock, 1 o'clock, किती वाजले हे सांगण्यासाठी 1 o'clock, 2 o'clock हे दाखवतो आपण. इट्स 5 past म्हणजे 2 वाजून जर 10 मिनिटं झाली असतील तर जेवढी मिनिटं झाली असतील ती इथं आपण लिहायची असतात, आणि किती वाजून झालेली असते ती इथं लिहायचं असतं. 8 5 past 10 म्हणजे 10 वाजून 5 मिनिटं झालेली असतात. 8 10 past 2 म्हणजे 2 वाजून 10 मिनिटं. त्याच्यानंतर बघा इट्स क्वार्टर पास्ट आहे, ती 3 वर जो काय माझा कर्सर इथं आहे बघा, इट्स 1/4 past 3 म्हटलं तर 3:15 वाजलेले, म्हणजे 3:15 वाजले हे दाखवण्यासाठी क्वार्टरचा वापर करतात, क्वार्टर पास्ट म्हणतात त्याला. इट्स 20 past म्हणजे 20 मिनिट, 20 past 4 म्हणजे 20 मिनिटं झालेली आहे, 4 वाजून 20 मिनिटं. इट्स 25 past म्हणजे 25 मिनिटं झालेली असते 5. इट्स हाफ पास्ट म्हणजे किती जरी झाली, हाफ पास्ट 2, हाफ पास्ट 3, हाफ पास्ट 4, हाफ पास्ट 5 म्हणजे अर्धा तास असतो तो आपला. अर्धा तास आपण म्हटलं तरी चालेल ह्याच्यामध्ये. म्हणजे कसं असतं, हाफ पास्ट 2, हाफ पास्ट 3 म्हणजे अर्धा तास, 2:30 वाजले. हाफ पास्ट 3 म्हणजे 3:30 वाजले. हाफ पास्ट 4 म्हणजे 4:30 वाजले. इट्स 25 to 7 म्हणजे 7 ला 25 मिनिटं कमी आहेत. इट्स 20 to 8 8 ला 20 मिनिटं कमी आहेत. 22 असं शब्द, इट्स क्वार्टर 2 म्हणजे 8:45 वाजले. क्वार्टर 2 म्हणजे 8:45. क्वार्टर 2 9 म्हणजे 8:45. क्वार्टर 2 8 म्हणजे 8:45. आता 8:45 मीन्स 7:45. 8:45 म्हणजे क्वार्टर 2 9 मीन्स 8:45. क्वार्टर 2 11 मीन्स 10:45. क्वार्टर 2 12 मीन्स 11:45 म्हणजे 11:45. बरीच मुलं 12 वाजून 45 मिनिटं लिहितात, बट इट इज नॉट करेक्ट. इट्स 11:45 मीन्स क्वार्टर 2 12. क्वार्टर 2 10 इट्स 10 to 10 म्हणजे 10 ला 10 मिनिटं कमी आहेत. इट्स 5 to 11 म्हणजे 11 ला 5 मिनिटं कमी आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे मला, हा चार्ट जो आहे हे, ह्याच्यामध्ये बघा पास्ट म्हणजे होऊन गेलेला काळ असतो आणि टू म्हणजे होणारा काळ असतो. कडे म्हणजे ह्या कडे चाललेला टाइम आहे. आता 12 वाजायला 5 मिनिटं आहेत म्हणून टू हा वापरलेला आहे बघा. आणि 5 पास्ट म्हणजे झालेला आहे. पास्ट म्हणजे होऊन गेलेला आहे, त्याला आपण पास्ट असे म्हणतो. 12 past 2 म्हणजे 2 वाजून 12 मिनिटं झालेली आहे. 10 past 3 म्हणजे पास्ट होऊन गेलेला काळ असतो, तो भूतकाळामध्ये असतो.
आलं लक्षात. आणि होणारा काळ ज्यावेळेस असेल तर आपण इज 22 हा शब्द वापरायचा याच्यामध्ये. 22:5, 22:6, 15:6, quarter to 9, quarter to 8 अशा प्रकारे आपण हे वापरू शकतो. तर आलं लक्षात सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आता टायमिंग देऊन सुद्धा आपण काय केलेलं आहे, एक वॉच दाखवलेला आहे बघा. हा चार्ट तुमच्या जवळ असायला पाहिजे. हा जर चार्ट तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला टायमिंग सांगायला काहीही अवघड जात नाही. सो दिस चार्ट इज सो इम्पॉर्टंट. हा चार्ट जर तुम्ही परफेक्ट केलात तर इट इज सो इझी टू लर्न द टायमिंग, टेल टू द टाइम. ओके. अँड आज टाइम इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये आपण हे टायमिंग कशी विचारू शकतो. हाऊस दॅट, किती वाजले. त्याच्यानंतर किती वाजले आहेत, व्हॉट्स द टायमिंग असं म्हणतो आपण. व्हॉट्स द टायमिंग, किती वाजले आहेत, अशा प्रकारे आपण काय करतो, टायमिंग सांगतो. आता ह्याच्यानंतर जे तुम्हाला मला ह्याच्यामध्ये बघा, हे आपल्याला कोलन आहे. ह्याच्यामध्ये हे सुद्धा आपला पाठ झालेला आहे. याला म्हणायचं कोलन, देन सेमी कोलन, देन फुल स्टॉप, देन कॉमा. वेअर वी हॅव टू यूज दिस मार्क्स, दिस पंक्च्युएशन मार्क्स आय विल टेल यू. मी तुम्हाला हे वाक्यासहित एक्झाम्पल सहित शिकवलेलं आहे. अगेन आय विल रिवाइज यू. फुल स्टॉप, कॉमा, स्लॅश, दिस वन इज स्लॅश, हायफन, क्वेश्चन मार्क, quotations mark, exclamation mark. आपण याला डबल इन्व्हर्टेड कॉमा, also we are seeing the double inverted comma. Okay students, this is also important. Next means आता टायमिंग तुम्हाला मी शिकवली. देन हाऊ वी हॅव टू टेल द टायमिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा 60 सेकंड म्हटलेलं आहे मी. 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट. 60 सेकंड मीन्स 1 मिनिट. 60 मिनिट्स मीन्स 1 आवर. 60 मिनिट्स मीन्स 1 आवर. 24 आवर्स हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. 24 आवर म्हणजे 24 तासाचा एक दिवस असतो. 7 days 1 week, 7 दिवसाचा एक आठवडा असतो. 52 weeks 1 year. There are 52 weeks makes 1 year. 35 days makes 1 year. म्हणजे 52 आठवड्याचा सुद्धा एक वर्ष होतं आणि 365 दिवसांचं एक वर्ष. तिथं दिवस केलेले आहेत आणि तिथं आठवडे केलेले आहेत. इफ देर इज लीप इयर देन टोटल डेज of a year 366. Okay. Decade means shatak. Decade means shatak. Decade 10 years. Century 100 years. आपण म्हणतो की रोहित शर्मा सेंचुरी मारली. रोहित शर्मा has done century then 100 runs. Okay. Here century means 100 years. Millennium means 1000 years. Here this are also so important. Okay students. तुम्हाला फक्त एक 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट असतो. 60 मिनिटाचा 1 तास असतो. 24 आवर्स म्हणजे 24 तास एक दिवस असतो. त्याच्यानंतर 7 days मेक्स 1 week. 7 days मेक्स 1 week. 25 weeks मेक्स 1 year. 365 days 1 year. Decade 10 years. Century 100 years. Millennium 1000 year. Okay. Next I want to tell you vocabulary मध्ये आपण काय शिकायचं आहे बघा. आपल्याकडून चुकून जर एखादा कप फुटला तर आपण ते कसं सांगतो. दिस कप इज ब्रोकन फ्रॉम मी. दिस कप इज ब्रोकन फ्रॉम मी. माझ्याकडून हा कप फुटला गेलेला आहे. दिस क्लब इज चिप्ड म्हणजे तडा गेलेला आहे. तडा म्हणजे थोडासा त्याचा तडा गेलेला आहे, ब्रोकन झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बादली वापरू शकतो, कप वापरू शकतो, काचेचा ग्लास वापरू शकतो. दिस कप इज क्रॅक्ड. क्रॅक्ड म्हणजे काय, क्रॅक झालेला आहे, थोडासा त्याच्यामध्ये चीर पडलेली आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता दिस इज अ ब्रोकन. दिस कप इज ब्रोकन, हा कप फुटलेला आहे. दिस फ्लॉवर पॉट इज ब्रोकन. आता ह्याच्यामध्ये मी काय केला, ब्रोकन म्हणजे फुटलेला, ब्रोकन. आता ह्याच्यामध्ये कपच्या ऐवजी आपण फ्लॉवर पॉट घालू शकतो, जग घालू शकतो, मग घालू शकतो. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये जे ग्लासेसचे असतात, दिस ग्लास इज ब्रोकन, दिस ग्लास इज चिप्ड, दिस ग्लास इज क्रॅक्ड, अशा प्रकारे हे
अतिशय सुंदर आपण ह्याच्यामध्ये वाक्य आपण ही तयार करतो. ओके. दिस कप इज ब्रोकन, हा कप फुटलेला आहे. दिस कप इज चिपड, हा कप चिपड झालेला आहे. दिस कप इज क्रॅक्ड, आता इथं फक्त क्रॅक गेलाय बघा ह्याचा. आलं लक्षात, हा क्रॅक गेलेला आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला आज एक होमवर्क मी हा देणार आहे. आता याच्यामध्ये सगळीकडं हिअर यूज कप, तिथं कपच्या ऐवजी तुम्ही फ्लॉवर पॉट, ग्लास, विंडो ग्लास, याच्यामध्ये जेवढे शब्द तुम्हाला घालता येईल तेवढे तुम्ही वहीमध्ये घालायचे आहेत आणि तो होमवर्क तुम्ही कम्प्लीट करायचा आहे. ओनली दिस कप इज ब्रोकन, तसं दिस फ्लॉवर पॉट इज ब्रोकन, दिस फ्लॉवर पॉट इज चिप्ड, दिस कप इज क्रॅक्ड, अशा प्रकारे फक्त आपण शब्द घालून ह्याच्यामध्ये आपण काय करूयात, आपण हे तयार करूयात. आलं लक्षात, म्हणजे इथं किती सोपं आहे बघा. आपल्याला वाटतं की हे अवघड आहे अवघड आहे, फक्त हे ब्रोकन म्हणजे फुटलेला, चिपड म्हणजे तडा गेलेला थोडा, आणि हे म्हणजे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये क्रॅक झालेला आहे. आलं लक्षात. आता नेक्स्ट, आता हे 50 फ्रुट्सचे नेम आहेत बघा. 50 ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, या फ्रुट्सची नावे तुम्हाला पाठ करायची आहेत. लिली, त्याच्यानंतर क्रॅनबेरी, लिक्विडेटेरी, बनाना, चेरी, ऍपल, जुजबी, विन्स, जॅकफ्रूट, जुजबेरी, हे जे सगळे आहेत ही फ्रुट्सची नेम आहेत. फ्रुट्स नेम, फ्लावर्स नेम, यू हॅव टू लर्न युअर सेल्फ. जर तुम्हाला ही जर पाठ असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, आय वॉन्ट टू बाय पपया, आय आय ब्रॉड पपया इन 10 रुपीज. ह्याच्यामध्ये अशी वाक्य तुम्ही वापरू शकताय. आय ब्रॉड वॉटरमेलन इन 50 रुपीज. वन वॉटरमेलन इज इन 50 रुपीज. वन स्ट्रॉबेरी बॉक्स इन 30 रुपीज और 80 रुपीज. ओके. 1 किलो चिक्कूज इन 70 रुपीज. म्हणजे ह्याची जर तुम्हाला नावं पट असतील इंग्लिशमध्ये, देन वी हॅव टू, आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, त्या फळांची नावं सांगता येतात. ओके. देन हिअर ब्लूबेरी, दिस ब्लूबेरी हा किती रुपयांची आहे, तर देन ब्लूबेरी आय ब्रॉट इन 70 रुपीज. दिस कोकोनट, वन कोकोनट इन 15 रुपीज और 20 रुपीज. ओके. देन आय वॉन्ट द ज्यूस ऑफ द पपया, असं म्हणू शकतो. आय वॉन्ट द ज्यूस ऑफ द वॉटरमेलन. आय वॉन्ट ज्यूस ऑफ ऍपल. आय एम सो इल सो आय वॉन्ट ज्यूस ऑफ ऍपल. टुडे आय वॉन्ट बनाना. अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये या फळांची नावं पाठ केली तर त्याच्यापासून आपण सेंटेन्सेस करू शकतो आणि ही वाक्य सुद्धा बनवून काय करू शकतो, लिहू शकतो. जुजबी, आय वॉन्ट जुजबी. त्याच्यानंतर आता lemon, limes. This is also very important for our healthy life. ओके. रेड, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे. जे जे फ्रुट्स आहेत ते ऑल आर इम्पॉर्टंट फॉर अवर गुड हेल्थ. ओके स्टुडंट्स, आता जे आपण शिकलो टेलिंग टाइम, फ्रुट्स नेम, त्याच्यानंतर आपण काय बघितलं त्याच्या पाठीमागे आपण जे बघितलेलं आहे ते हा चार्ट बघितलेला आहे. कप इज ब्रोकन. हे वोकॅबलरी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शिकायचे आहेत आणि तुम्ही स्वतः ह्याच्यापासून वाक्य तयार करा. ओके. नाउ आय विल स्टॉप हिअर. थँक यू सो मच.